गोंदियाला समृद्धी हायवेच्या माध्यमातून जोडायचा आहे। महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा आणि महाराष्ट्राची राजधानी त्याला जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग नागपूर पर्यंतच होता। आमच्या आग्रहामुळे आता ते गोंदियापर्यंत येत आहे। जवळपास त्याच्या आता जागेची मोजणी वगैरे बाकीच्या प्रक्रिया सुरू आहे आणि लवकर येणाऱ्या काळामध्ये त्याच्या कामाची पण सुरुवात होणार आहे। 2028 मध्ये समृद्धी मार्ग गोंदिया ते नागपूर ते मुंबई सुरू झाला पाहिजे, या हिशोबाने कामाची गती आहे। दुसरा, गोंदियाला समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एक रिंग रोड आम्ही तयार करत आहोत, जे तिरोडा रोडला कोहमारा रोडशी जोडतील। दुसरा एक रिंग रोड आम्ही प्रस्तावित केला आहे की बालाघाट रोड, तिरोडा रोड ते बालाघाट रोड ते आपला काय आमगाव रोड आणि आमगाव रोड ते कोहमारा रोड, म्हणजे गोंदियाच्या चारही बाजूनं 4 लेनचा 6 लेनचा रिंग रोड तयार झाला पाहिजे। गोंदियाचा परिसर हे वाढला पाहिजे आणि गोंदिया एक सुंदर शहर बनला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये गोंदियामध्ये आपल्याकडे एअरपोर्ट आहे, रेल्वे आहे, हायवे चांगले झाले, सगळी सोय केली तर गोंदियाच्या विकासाला, जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल। नागपूरमध्ये जे दंगल घडली ते दुर्दैवी आहे, असं व्हायला नको होता। नागपूरची संस्कृती, आपला महाराष्ट्राची संस्कृती एकमेकांच्या बरोबर सोबत शांतप्रिय राहायची आहे आणि ते कायम टिकून ठेवली पाहिजे। नागपूरमध्ये काही अफवा, चुकीच्या अफवा पसरवल्या गेले, असं काही खरं घडलं की नाही तो विषय नंतरचा आहे, पण फक्त अफवाच्या भरोश्यावर लोकांनी काही प्रयत्न केले, पण पोलिसांनी, जरी त्यांचंही नुकसान झालं, पोलीसही जखमी झाले, पण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाले। आज बरेच दिवस झाले सगळी शांतता आहे, महाराष्ट्रभर शांतता आहे। माझी अपील आहे की अशा म्हणजे गोष्टी असं महाराष्ट्रामध्ये घडू नये आणि आपल्याकडे जे संस्कृती आहे एकमेकांना मदत करण्याची, साथ राहायची, ते आपण टिकवून ठेवायचं। आता आम्ही पण विरोधकांना भेटत असतो, ते काही विरोधक आणि खास करून विधानसभेचा सत्र चालू असताना आपापल्या भागाचे काम म्हणा, विकासाचे काम म्हणा, त्यासाठी लोक एकमेकांना भेटत असतात। आम्ही त्याला काही वेगळा त्याचा अर्थ काढत नाही आणि जोपर्यंत आम्ही आमच्या काम करत आहोत, आम्हाला काही दुसरे पक्षाचे लोक काय करतात त्याचा विचार करायचं काही कारण नाही। पण त्यांना एक समूह किंवा एक धर्माच्याशी जोडायचा नाही। महाराज सगळ्यांचे होते, या देशाचे होते आणि महाराजांचा सन्मान देशाच्या प्रत्येक नागरिक करतोय आणि आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्राच्या लोकांना अभिमान असला पाहिजे।